तू कितपत लक्ष देतेस त्यावर सगळं अवलंबून आहे. अर्चना मिनी सुपर मार्केट असं नाव आहे ना. अरे बापरे, म्हणजे काय सगळं माझ्यावर पडणार आहे की काय? काय हो नानासाहेब, अहो अर्चना ताई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. जय हो. थँक गॉड काका, खरंच खूप उत्तम झालं ना तुम्ही जॉईन केलं ते. जय हो. बरं नाना माई कुठे आहे? बघतो काय नाना कुठे असणार माई, बाहेर बघ की. बरं आले आले हा. हो. आले हे ठेव. हो, हो. हा. माई कुठे गेली ही? माई माई अरे कुठे गेली? आता भेटल्या ना गोखलेबाई, त्यांची सून इतकी सुगरण आहे म्हणून सांगू, पण ह्यांना अजिबात कौतुक नाही होत तिचं. आता तिच्या पद्धती वेगळ्या. माई काय काय तुम्ही बाहेर गेला होतात, नाना काही बोलले नाही? अगं इथे कोपऱ्यापर्यंतच गेलो होतो पाय मोकळे करायला, त्यांना नाही ठाऊक आहे. पण तुम्ही कुठे भटकता दोघी? अगं विजयाच्या त्या सगळ्या बॅग्स आहेत ना, त्याचं डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं, ते सगळं बाकी होतं म्हणून गेलो होतो. पण आता येताना विजयाची ती मैत्रीण श्वेता ती भेटली. मग काय विचारायलाच नको. मग काय दोघी गप्पा मारत बसल्या. त्यांना म्हटलं की तुम्ही गप्पा मारा, मी जाते आपली पुढे. बरं, आणि काही स्पेशल खरेदी केलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आमच्यासाठी? येस. वा. विजय आली की मग तुम्हाला दाखवते. बर चला, अच्छा भरपूर काम आहे. सांभाळून जा. येस. पडशील हळू. तडतड तडतड चालू आहे दोघींची. काय ते म्हणून एकदा सगळं होतं ते मिनी मार्केट मध्ये. खरंच अर्चुताईंच्या जीवाला उसंत म्हणून नाहीये, पण दुकान चालवायला अशी सडक हवी ना. हो तर हवं ग बाई. आता ह्या सगळ्यात यश मिळू दे म्हणजे झालं. नक्की मिळणार. आपल्यालाच इतका उत्साह संचारलाय, त्या मुलींना नाही संचारला तर नवल आहे. मग नानांना बघा आणि बाबाजी त्यांना तर काय विचारायलाच नको. चला काहीतरी खायला करूया, मुली दमल्या असतील. आज तुम्ही सांगा बरं का मला काय करायचं ते. आज तुमच्या पद्धतीने करूया आपण. ओ गॉड आदित्य, मी बॅग विसरले, आण ना प्लीज. आणतो. कुठे ठेवलीस? बेडवर आहे पहा. ए आदित्य प्लीज गिफ्ट पण आण ना. आणतो. मॅडम हे तुमचे गिफ्ट्स आणि ही तुमची बॅग. थँक्यू. हे काय रे आदित्य, इथलं सगळं बंद करून जावं लागेल ना? हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नळ. देवा, सगळं पाणी झालं होतं घरात. हो मेघना, एक आयडिया आहे. हे बघ, आपण ना घरातून बाहेर जाताना काय काय बंद करायचं त्याचा एक नोटीस बोर्ड तयार करून तू दारावर लावूया. आदित्य हो नाही का खरंच? नाहीतर नळ बंद केलेत का हे 4 वेळा तपासता तपासता पंखे चालू राहायचे. हे आदित्य, फ्रीज पण बंद करावं लागेल ना? एडीएस का? 2 दिवसांसाठी तर चाललो होता आपण. बरोबर, ठीक आहे. ते पण आदित्य, आपण परत आलो ना की किचन मधलं सगळं सामान लावून टाकूया. अरे नाहीतर घाई गडबडीच्या वेळेस ना शोधाशोध करण्यात खूप वेळ जातो आपला. आणि हा, पेपरवाला आणि दूधवाल्यांना सांग 2 दिवस नाहीये तर नको म्हणून. परत आल्यावर सांगू. अच्छा, हे सगळं मी सांगायचंय? अर्थात. मेघना, आणखी एक आयडिया. आपण आपली परत ट्रान्सफर करून घ्यायची का मुंबईला? आणि काय? आणि काय काय झाल्यावर सगळी कामं मलाच करायला सांगतेस. माई माई माई. हो हो अगं किती जोरात ओरडतेस. अगं थांब ग माई. अगं काय चाललंय आरडाओरडी? मी काय मंगावर राहते का? अगं नाही ग, बसा 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 बसा. तुला ना साडी दाखवायची आहे. झालं, फोडलंस. अगं आपल्या अर्चूच्या पोटात काही राहतं का? हा, आणि अर्चना मिनी सुपर मार्केटचं काम सुरू झाल्यापासून आपण जणू काही सुपर वुमनच आहोत असं वाटायला लागलंय मॅडमना. काय हा? बघू बघू काय आणलंस ते. हे बघ.
बरं माई, हा. मेघनाची आई कुठे आहे तो? त्यांच्यासाठी पण आणली आहे साडी. त्यांच्यासाठी? अगो बाई, ही माझ्यासाठी आणलीत की काय? हो. काय ग तुम्ही, कशाला उगीच माझ्यासाठी साडी वगैरे आणत बसता? मला वाटलं आपल्या अर्चना सुपरची की काय, उद्घाटनाच्या दिवशी नेसायची असेल ना साडी. मला कशाला आणत बसलात साडी बिडी? वा रे वा, असं कसं? अर्चना मिनी सुपरची आई आहेस तू? मग नवीन साडी हवीच तुला. आणि काउंटरवर माझ्या बरोबर बाबाजी सुद्धा बसणार आहेत, त्यामुळे त्यांच्या बायकोला सुद्धा एक साडी. म्हणजे असा आपला आम्ही विचार केला, नाही का ग विजया? हो ना. अहो माई, पण मिसेस बाबाजी आहेत कुठे? हा, ए काय चाललंय तुमचं मिसेस बाबाजी बाबाजी वगैरे? हे ना आता आपण काढून टाकायला पाहिजे. अगं त्या इथेच बसले ते मगातपासनं, पण बाबाजीने हाकम. बघा, काय रे देवा, ही सवय ना काढायला हवी आपण. तुमच्यामुळे मी पण म्हणायला लागले बाबाजी त्यांना. अगं सुरेश रावांनी हाकांचा नुसता सपाटा लावला, मग काय करणार बिचाऱ्या, गेल्या. काहीतरी काम आहे म्हणे त्यांचं. बरं मग उद्याच देऊया का त्यांची साडी त्यांना? तेच बरं पडेल. अरे वा, काय मस्त साडी आहे पण, छान छान. बरं माई, मी काय म्हणत होते, नाही म्हणजे उद्घाटनासाठी आदित्य आणि मेघना येतील तेव्हा त्यांची रूम त्यांना द्यावी लागेल ना. मग तेव्हा मेघनाचे आई बाबा? तेव्हाच तेव्हा बघू आपण. पण आता कुठे वर खाली करत बसणार ती दोघं, म्हणून म्हणलं इथेच राहा, बघू आपण ते आले की. बरं, आमची जेवण झालेत, तुम्ही जेवून घ्या, बघू आता. चालेल चालेल. पण म्हणजे तशी भूक नाहीये नाही का? पाणीपुरी खाऊन आलात ना बाहेरून? हसताय काय ग तुम्ही? म्हणजे ना साक्षी आणि मयुरीच्या वर्तन आहात. किती वेळा सांगायचं, पाऊस पाण्यामध्ये असं बाहेरचं काही खात जाऊ नका म्हणून, चांगलं नसतं. तरी मी तुला सांगत होते अर्चू नको म्हणून. खाल्लीस ना पण. अगं पण तू आग्रह करतेस सारखी. थांब जरा. अगं माई, आपल्या नेहमीच्याच ठिकाणी गेलो होतो, स्वच्छ असतं नाही का ते? हो, स्वच्छ असतं. पुरे पुरे, आता भांडण नका करू. त्याच्या पुढे मला सांगायला लावू नका, झालं? बरं, सॉरी. झालं? झालं. बरं, अर्चना मिनी सुपर, चला तुम्ही रवाना व्हा आता, आराम करा जरा. ओके, बाय, गुड नाईट. आणि अर्चना मिनी सुपर, अरे वा, हे नाव आवडलेलं आहे मला. बाय. मयुरी लहान का ही लहान हा प्रश्नच पडतो बाई मला अलीकडे. बरं माई, तुम्हाला साडी दाखवू मेघनेच्या? बघू 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 बघू. ही मिसेस बाबाजींसाठी. वा, छान आणले तो, आवडेल अगदी त्यांना. हो ना? हो हो, अगदी अगदी. ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यामध्ये. बरं झालं, मॅचिंगचं कानातलं वगैरे तू केलेलं. देऊ का? नको नको, त्यांना घ्यायला लावूया आपण. काय मित्र, काम चालू आहेत का नाही? चालेल चालेल. हा, हे घ्या निमंत्रण पत्रिका. तुमचे मित्रमंडळी ऑफिस मधले कोण कोण बोलवायचं असेल त्यांना बोलवा, हव्यात तेवढ्या काढून घ्या याच्यातून. नाही नाना, तसं आपण फंक्शन छोटंसंच करतोय, त्यामुळे मित्रांना वगैरे डायरेक्ट दुकानावर घेऊन येईन एकदा. तसंही चालेल. आणि नाना, मला काय वाटतं, आमच्या मित्रमंडळींपेक्षा सुद्धा अर्चू आणि विजयाचं सर्कल जास्ती महत्वाचं आहे. कारण आपल्या दुकानाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना जास्ती इंटरेस्ट असणार आहे. त्यामुळे संभाव्य खरेदीदार आणि माउथ पब्लिसिटीचा विचार करायचा झाल्यास जास्तीत जास्त पत्रिका त्यांच्या सर्कलमध्ये वाटूया. अमित, आपले जावई बापू दुकानदार झाले बघ. नाना काय हो. अरे मला पब्लिसिटीवरून आठवलं, ते हँडबिल छापायचं काहीतरी चाललं होतं, त्याचं काय झालं? झालं संध्याकाळी छापायला गेले आहेत. मुख्य म्हणजे सुरेश रावांचं पेपरवाल्यांशी बोलणं झालंय, त्यांना एरियात सांगितले आणि छोटीशी तंबी सुद्धा दिली, काम वेळच्या वेळी झालं पाहिजे म्हणून. वा, गुड. बाबाजी फुल फॉर्म मध्ये? अरे फॉर्म मध्ये म्हणजे काय विचारू नको, सारखी काही ना काहीतरी लगबग चालू असते त्यांची. ती इथे मुक्कामाला चालत म्हणजे बघ. पण नाना खरं सांगू, ते इथे आलेत ना त्यामुळे बरं वाटतंय. सगळ्यांच्या अंगात कसा आहे, जोश संचारलाय नाही का? अरे म्हणजे काय, प्रश्नच नाही. पण तुला खरं सांगू, त्यांची एकंदर लगबग बघून एकीकडे बरंही वाटतं आणि एकीकडे टाइमपासही होतो. नाही पण ते आपल्याला जॉईन झाले यामुळे आपलं बळ वाढलंय का नाकारता येणार नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांना जे काही रिकामपणाचा त्रास होत होता ना, त्यातनं बाहेर आले ते.
एकूण काय आनंदी आनंदगडे. तिकडे तिकडे दहीवडे. चला झोपतो आता मी. हा चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ते उद्या हँडमिलला लगेच दाखव रे मला. येस येस. बरं बघ, हा. हे विजयाला दे, हे अर्जुन देतो. बर ठीक आहे. चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अग्निहोत्री नावाचं फोल्डर असेल. हो रे, त्याच फोल्डर मध्ये मग सगळं. बरं ठीक आहे, तू ते सगळं कॉपी करून ठेव, बाकीचं मी आल्यावर बघूया. ओके. हो निघालोच आहे मी. चल बाय. चला मॅडम, निघायचं ना? हो निघूया. हे पण आदित्य, ड्रेसिंग टेबलचं काहीतरी करायला पाहिजे रे. आरसाच नाही, त्यामुळे केस बांधताना माझी खूप नासानास होते. हो यार, खरं तर आज आपल्याला दोघांनाही हाफ डे आणि आज उरलेलं शॉपिंग करायचंही ठरवलं होतं आपण, पण नेमकं आजच आपण मुंबईला जातोय. हे पुढच्या आठवड्यात नक्की. हो करूच का म्हणजे. अरे काय करतोय? तुला आरशासमोर उभा करतोय. काय? हो, हे बघ, तू तुझी स्टाईल करत राहा आणि माझ्याकडे बघत राहा. माझ्या एक्सप्रेशन वरून तुला कळेल तुझी स्टाईल बरोबर आहे की नाही ते. तू पण कार्टून आहेस आदित्य. अरे नाही, खरंच. जस्ट गिव्ह इट अ ट्राय बेबी. बेबी. येस. ओके. हा, कुठे बघायचं मी? माझ्याकडे बघायचं, माझ्या चेहऱ्याकडे बघायचं. ओके. ओके ओके. दिसेल ना मला? हो. हो नाही. ओके. मला कळणार मग मी बरोबर केलंय की नाही ते. बरं, बाहेरून आणखीन काय आणायचं का संजीवनी? मला तरी आता काय आठवत नाहीये. तुम्हाला आठवतंय का काही आणायचंय? शे हो, मला कुठून आठवतंय. माझी पण अवस्था तुमच्यासारखीच आहे हो. आणि समारंभ जवळ आला ना की मग तर काहीच आठवत नाही, तर टेन्शन येतं. घ्या नानासाहेब, माईसाहेब आणि मला उपदेश करत असतात, टेन्शन घेऊ नका हो, टेन्शन घेऊ नका हो. बरं ठीक आहे. आमचा नाश्ता झाला की आम्ही उरलेल्या पत्रिका वाटून येतो. तू एकदा आपल्या वहीत बघून सांग, सगळ्यांना वाटून दिलेली कामं झालीत का, म्हणजे उद्या ऐनवेळी पंचायत नको. हा, हे माझं अतिशय आवडतं काम आहे. नाही, इन्स्पेक्शन करायला मला आवडतं बुवा. चालेल चालेल, नक्की करून ठेवते. ते आवडणारच, माझ्यावर करतेस ना सारखं. आदित्यशी काही बोलणं झालं का तुमचं? एकदा झालंय, पण परत करतो फोन. नानासाहेब, म्हणजे खूप दिवसात जावई बापू आणि मेघनानं पाहिलं नाही असं वाटतंय हो. नाही, अगदी खरं आहे तुमचं. आपण किती म्हटलं की मुलं मोठी झाली आहेत, त्यांना आता स्वातंत्र्य द्यायला हवं, तरी मुलं आपल्या जवळच असायला हवीत असं मात्र वाटतं. अगदी खरं आहे तुमचं. पटलं ना नानासाहेब तुम्हाला? हा, अहो पटलं म्हणजे काय, 100% पटलं. पण आता त्यांना आभाळात उडू देणंच योग्य आहे, तेव्हा आपल्या मनाची समजूत घालायला काय. जय हो. हो हो. तर बरं सुरेशराव, मी पत्रिका घेतो. हळू हळू हळू. हो हो, माझंही झालंच आहे. आले नानासाहेब, आले. चला चला सुरेशराव, माईसाहेब येतो ग. लवकर या हा, हो. सांभाळून. माधवीताई, मेघनाची आठवण येते. अहो येईलच की आता उद्घाटनाला. तेव्हा अगदी कडकडून भेटा लेकीला. घ्या. ते झालं, प्रशांतशी बोलणं झालं, मंडप झालं, अशोकला सांगून झालं. सतीश, प्लीज मनातल्या मनात बोल ना. हे सगळं त्रास होतोय रे मला. हो, सॉरी सॉरी सॉरी.
उद्घाटनाची रिबीन आणली, बुकेशची ऑर्डर दिली, अल्पोपहाराची ऑर्डर पण दिली. अर्चू, आ तुझं जे मनातल्या मनात चाललंय ना त्यांनी मला अजिबात त्रास होत नाही. हा, चालू दे हा, तुझं चालू दे. हे बघ, मी मालकीण आहे, मग मी काही करू शकते. ओ, खरंय खरंय खरंय. तू मालकीण नाही का? अर्चू, बघितलंस, तू मालकीण आहेस हे लक्षात ठेवावं लागतंय मला. हो, थांब. अर्चू 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 अर्चू, मालकिणीला शोभत नाही उशी फेकून मारणं. बरं चला, जी काही कामं आहेत ती जरा सिरियसली करूया. हो, कसं आहे ना सतीश, कितीही झालं असं म्हटलं तरी काहीतरी राहिलंय असंच वाटतंय. खरंय. म्हणजे सकाळपासून त्या डीलर्सना 2दा 3दा रिमाइंड करून झालंय, तरी सुद्धा काहीतरी राहिलंय असंच वाटतंय. रे नाही नाही अर्चू, काळजी करू नकोस, काहीही राहिलेलं नाहीये, फक्त उद्घाटन बाकी आहे, बस, दॅट्स ऑल. हे पण सगळ्यांमध्ये ना असा उत्साह संचारलाय, म्हणजे किती धावपळ चालू आहे सगळ्यांची. अरे म्हणजे काय, संचारलंच पाहिजे अंगात प्रत्येकाच्या, धावपळ पाहिजेच. बरं चला, कागदावर जे काही लिहिलंय ते प्रत्यक्ष कृतीत आणूया, नाही का? ओके, बरं बघ, मी एक लिस्ट केलेली आहे, तू जरा क्रॉस चेक कर आणि नानांना दाखव. नाना जे म्हणतील ते ऍड कर. ओके. तोपर्यंत मी माझ्या ट्रेसचं फायनल पॅकिंगचं बघते. मालकीण बाई, तुम्ही म्हणाल तसं नोकर कामाला लागतोय. होय. हो. चला आलोच. चला. अरे, घरातले गेले कुठे सगळे? चहा प्यावासा वाटला, पण आता नंतर प्यावा, आधी मेघना आणि जावई बापू निघाले की नाही ते बघावं. जय हो, जय हो. हा बोला बाबा. जय हो मेघना, ओळखा बघू मी कुठून बोलतोय. बाबा, देसाईंची सरप्राईज देण्याची सवय तुम्हालाही लागली वाटतं. नाही हो, पण खरंच किती भन्नाट कल्पना आहे हो की एकमेकांना सरप्राईज द्यायची. जय हो, जय. विचारा ना मी कुठून बोलतोय. मग कुठून बोलताय तुम्ही? तुमच्या घरातून, नवे नवे तुमच्या खोलीतून. जय हो. काय? हो, अहो गेले बरेच दिवस माधवी आणि मी इकडे येऊन ठाण मांडून बसलोय मिनी सुपर मार्केटची कामं करायला. जय हो. अय्या बाबा, खरं? हो. आणि काय, तुम्ही तिकडे जाऊन बसलात, तुमच्या वाटणीची कामं करायला नकोत का आम्ही? हो हो, मस्करी करतोय, मस्करी करतोय. आणि बरं का, आता आम्ही सुद्धा अर्धे मालक आहोत. हा, जय हो. हो बाबा, कुठपर्यंत आली आहेत कामं? सगळी कामं होत आलेली आहेत मेघना. आता ना फक्त तुम्ही कधी येताय ना याची वाट बघतोय. हो, निघालात का तुम्ही? नाही बाबा, अजून थोडा वेळ आहे. कधी निघताय? अजून अर्धा तास आहे माझं इथलं टायमिंग संपायला. बरं बरं, लगेच म्हणजे बघा, निवांत या. हा, घाई गडबड करून घेऊ नका. हा, सुखरूपपणे पोचा. हा, जय हो, जय हो. हो बाबा. मेघना, असं वाटतं हो कधी एकदाच तुम्हाला बघीन मी. हो हो बाबा. पण या या, तुम्ही घाई गडबड करू नका. हा, अगदी सावकाश या. हा, निवांत या. जय हो, जय हो, जय हो. ठेवतो हा फोन. बाय. हा सर, मिस्टर अग्निहोत्रींची सगळी फाईल मी चेक केली, त्यांचं जनरल पण चेक केलं. हो, बऱ्यापैकी कळलंय मला. नाही सर, ठीक आहे, मी बोलून घेतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं करा, त्यांच्या ऑफिसचा किंवा त्यांच्या मॅनेजरचा मला नंबर मेसेज करा, मी त्यांच्याशी बोलून घेतो डायरेक्ट. नो सर, नो प्रॉब्लेम. येस सर, बाय. थँक्यू सर.
थँक्यू. हा मेघना. हे आवरलं ना तुझं? अरे नाही यार अजून. काय आदित्य, आपल्याला उशीर होईल हा, आपण आता नाही निघालो तर. हो माहिती मला, पण काय करणार यार, एक अर्जंट काम आलंय आणि त्यात उद्या रविवार, त्यामुळे ते आत्ताच करावं लागेल मला. ओ गॉड. पण मग आता काय करायचं? काय करूया? आदित्य, तुझी वाट बघण्यापेक्षा मी डायरेक्ट घरी जाते. जे काही छोटं मोठं काम राहिलं असेल ते करून घेते. तू आलास की आपण लगेच निघूया. हे बघ, वेळ वाचवण्यासाठी एवढाच पर्याय आहे आपल्याकडे. ओके मॅडम, ॲज यू से. निघू मग मी? ओके चालेल. चल मग मी ठेवते फोन, तू कर तुझं काम. ओके ठीक आहे, चल बाय. ए थांब 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 थांब, फोन ठेवू नको, थांब. काय झालं? गाडी सावकाश चालव. उशीर झाला म्हणून उगाचच धावत पळत येऊ नकोस, कळलं? येस मॅडम. बाय. चल बाय.